कृष्णाघाट गावठाणचा सिटी सर्व्हे करण्यास मंजुरी. 1938 सालापासून कृष्णाघाट वंचित आमदार इद्रिसभाई नायकवाडी यांच्या हस्ते सिटी सर्व्हे कामाचे उद्घाटन लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी महसूल मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार. गेली 40 वर्ष झाले अथक प्रयत्नाला यश आलेलं असून कृष्णाघाट गावठाण जागेचा सिटी सर्व्हे करण्यास अखेर मंजुरी मिळाली आहे. आज कृष्णाघाट गावठाण हद्दीची सीमा निश्चित कामाचं उद्घाटन आमदार इद्रिसभाई नायकवाडी यांच्या हस्ते करण्यात आले. 1938 साली मिरज गावठाणचा सिटी सर्व्हे करण्यात आला, पण मिरज शहरातील कृष्णाघाट गावठाण परिसर मात्र वंचित ठेवण्यात आला. 1993 पासून आनंदभाऊ गोरे, कृष्णा गोरे, दिनकर तायपा कांबळे, गोविंद लक्ष्मण येवारे, अर्जुन बापू गोरे, सदाबाबू हरगे, अप्पा हरिह गोरे, रघु खंडू साठे यांनी कृष्णाघाट गावठाणचा सिटी सर्व्हेमध्ये समाविष्ट करण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर याला आज यश आलेलं असून या कामाला सुरुवात झाली आहे. कृष्णाघाट परिसरातील सुमारे 100 कुटुंबांना या कृष्णा सिटी सर्व्हेमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. यावेळी सिटी सर्व्हे परिरक्षण भूमापक गणेश विभूते, पाटबंधारे विभागाची प्रतिनिधी गोडद मॅडम, थोराटे मॅडम, महापालिका नगररचनाचे वैभव वाघमारे, भिंगरदिवे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. आज कृष्णाघाट गावठाण हद्द निश्चित करून पुढील मोजणी ड्रोनद्वारे करण्यात येणार आहे. महसूल मंत्री याची भेट घेऊन कृष्णाघाट सिटी सर्व्हे लवकरच काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती आमदार इद्रिसभाई नायकवाडी यांनी दिली आहे. रहिवासी माझा आनंदभाऊ गोरे. 1993 पासून आमचे वडील गंगाभाऊ गोरे, दिनकर तायपा कांबळे, सदाशिव बाबू हरगे, कृष्णा दत्तू गोरे, अप्पा हरी गोरे ह्या लोकांनी सातत्याने पाठपुरावा करून काम ते आणलेलं होतं. थोड्याशा काहीतरी तांत्रिक चुकीमुळे ते काम अडकून पडल्यामुळे परत 2021ला मी त्याचा परत पाठपुरावा चालू केला. त्यानंतर जी लागतील ती कागदपत्र सगळी गोळा करून सहदेव झेंडे यांचा मी विशेष मार्गदर्शन घेऊन त्यांच्या अंडरखाली सुद्धा काम करून काम केलेलं आहे. मला वेळोवेळी सगळ्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. इद्रिस साहेबांनी सुद्धा मला मार्गदर्शन केले थोडे दिवस. त्यानंतर मी पाठपुरावा केल्यानंतर मी आता माझ्या कामाला यश आलेलं आहे. आणि 1993 पासून आता 4 वर्ष जे केले ते एवढ्या फास्ट न होणार काम मी केलेलं आहे. लोकांनी त्याचा लाभ घ्यावा ही माझी नागरिकांनी इथल्या कृष्णाघाटच्या रहिवाशांची माझी विनंती आहे. आज मिरज येथील कृष्णाघाटाच्या कृष्णा नदीच्या काठावर असणाऱ्या कृष्णाघाट या गावठाण भागात अनेक वर्ष झाली, जवळजवळ 40 वर्ष झाली इथल्या नागरिकांची मागणी होती की इथलं सिटी सर्व्हे झालेला नाही आहे. त्यामुळे लोकांची जागा आहे, घरं आहेत, सगळे राहतात, सगळे आहे, पण बाकी तांत्रिक अडचणी वेळोवेळी निर्माण व्हायला लागल्या. कुठल्या बँकेत गेलं तर कर्ज मिळेना झालं, कुठल्या प्रॉपर्टीच्या व्यवहार होईना झाले. आणि मग ही अडचण सतत 40 वर्ष इथली मागणी होती की या गावठाणाचा सिटी सर्व्हे व्हावा. मध्यंतरी शासनानं सगळ्याच रिव्ह्यू घेतला, एक स्पेशल ड्राईव्ह घेतला, पण त्यातूनही हे गाव कसं काय राहून गेलं हे कोणालाच लक्षात आलं नाही. असं सांगली जिल्ह्यातले 3 गावं होती, पैकी एक जतला होतं माझी माहितीप्रमाणे, आणि 2 जतला होतं आणि 1 इथलं होतं. तर आता ते 2 जतचे पण झाले तरीही हा मिसिंग राहिलेला होता. पण ज्यावेळेस आम्ही या भूमी अभिलेखच्या सिटना मॅडमला भेटलो, सिटी मॅडमला, आणि त्यांना याबद्दलची सगळी कल्पना दिल्यानंतर त्यांनीही फार सकारात्मक दृष्ट्या लक्ष घातलं आणि त्यांनी आपल्या विभागामार्फत ही तातडीने सर्व्हे करण्यासंदर्भातले आदेश दिले. महापालिकेनेही वेळोवेळी त्यासाठी लागणारा निधी, पैसे, सर्व्हेचे फीस भरायचं काम महापालिकेनेही केलं. आता प्रत्यक्षात आज रोजी या सर्व्हेला सुरुवात झालेली आहे. सर्व्हेला जरी सुरुवात झाली असली तरी पहिला गावाची बाउंड्री फिक्स करणं आणि त्यानंतर मग गावठाणमधले अंतर्गत उप जे काय पोटभाग असतील त्यांचा सर्व्हे होऊन त्यानुसार त्यांचा उतारा तयार करण्याचं कामाला सुरुवात झालेली आहे. पण आता हे सर्व आता पहिल्यासारखं माप टेप घेऊन फिरायचं नाही आहे. तर यासाठी ड्रोनचा वापर होतो. ड्रोनचे बुकिंग ही आपल्याकडे आपल्या जिल्ह्यासाठी म्हणून झालेलं आहे, फक्त त्याची तारीख निश्चित नाही आहे. पुढच्या महिन्यात माननीय महसूल मंत्री या ठिकाणी येणार आहेत दौऱ्यावर. त्यावेळेला पुढच्या महिन्यात म्हणजे ह्या महिन्याच्या एंडलाच येतील मला वाटतं. तर या महिन्याच्या अखेरीस ते आल्यानंतर त्यांना सांगून त्या ठिकाणी त्या ड्रोनची तारीख देखील आपण लवकरच घेऊ, जेणेकरून लवकरात लवकर इथल्या लोकांना त्यांच्या मालकीच्या जागेचा 7/12 सिटी सर्व्हे झालेला असेल. आणि एक 40 वर्षाची प्रदीर्घ असणारी मागणी, एक पिढी निघून गेली, आता दुसरी पिढी आली आणि दुसऱ्या पिढीला या म्हणजे विषय आता पूर्ण होतोय. सांगताना मला आनंद आहे. अनेक लोकप्रतिनिधी आले गेले, अनेकांच्याकडे इथल्या नागरिकांनी मागणीही केली होती, पण कुणीच सकारात्मक दृष्ट्या त्यात लक्ष घातलं नव्हतं. फक्त या भागाशी माझा फार जवळचा संबंध आहे. कृष्णाघाट भागात सातत्याने माझा वावर असतो.
इथल्या काही सुविधांच्या बाबतीत सातत्यानं पाठपुरावा मी करत असतो. ते लोकही माझ्याकडेच याबद्दल अपेक्षेनं पाहतात. तसंच हाही विषय मी अपेक्षेनं माझ्याकडे पाहिला आणि मी आमदार झाल्यानंतर या लोकांना या विषयासाठी पालवी फुटली आणि मीही त्यासाठी जेवढं काही मदत करता आली ती केली आणि त्याचा आज फलस्वरूप आज त्याचा सर्वे सुरू झालेला आहे आणि त्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर हा एक आनंद आहे. लवकरात लवकर हा सिटी सर्वे पूर्ण होऊन लोकांना त्यांच्या मालकीचे 7/12 मिळावेत यासाठी कोणतीही संधी आणि कोणतीही वेळ न दवडता निश्चितपणाने लवकरात लवकर हा विषय पूर्ण करण्यात येईल. यासाठी या भागातले काही कार्यकर्ते त्यांचा मला विशेष उल्लेख करावा लागेल की त्यांनी सुद्धा पाठपुराव्यासाठी फार कष्ट घेतले, फार वेळ दिला. त्यात विशेषतः आमचे गोरेने तर खरोखरच ज्या ज्या वेळेस सांगेल त्या वेळेला आणि पाहिजे ती कागदपत्र, काही कागदपत्र सरकारी प्रशासनाकडे उपलब्ध नव्हती, ती कागदपत्र देखील उपलब्ध करून देऊन त्यांना ते सातत्याने पाठपुरावा करण्याचं काम त्यांनी केलं. खरोखर निश्चितपणाने त्यांची चिकाटी म्हणजे वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्यावर बाकीचे आमचे सहकारी कार्यकर्ते देखील या ठिकाणी सातत्याने यासाठी कार्यरत होते, प्रयत्नशील होते. आज त्यांच्या प्रयत्नाला यश मिळते हे पाहून मला निश्चितपणाने आनंद आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.